ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण रत्नाचे खाण ते आरण रत्नाची खाण धन्य ते आरण रत्नाचे खाण मला निदान सावता तो जन्मला निदान सावता जन्मला निदान सावता धन्य ते आरण रत्नाचे खाण धन्य ते आरण रत्नाचे खाण जन्मला निदान सावता तो जन्मला निदान सावता जन्मला निदान सावता सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठवला दाता त्रैलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी माळ्या घरी घेतला अवतार नाम म्हणे त्यांचा जन्म सफल झाला 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 वंश उद्धरीला माळियाचा वंशोधरीला माळियाचा वंशोधरीला सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी घेतला अवतार माळ्या घरी घेतला अवतार माळ्या घरी कुंभार कुंभार धन्य ते आरण धन्य ते आरण रत्नाची खान धन्य ते आरण धन्य ते आरण रत्नाची खान धन्य ते
ते अरुण धन्य ते अरुण रत्नाची खान धन्य ते अरुण जन्मला निदान सावता जन्मला निदान सावता सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर सागर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी धन्यताची माता धन्यताचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला वंश उद्धरिला माळी यांचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी ठाल ठाल महायोग पीठे तटे भीम रक्तम वरम पुंडली काय धातो समादष्टतीकं तमानंद चंद्रम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथमान मान पांडुरंगा
पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगारू प्रथम नमन दुसऱ्या चरण संगतीया त्यांच्या कृपा दाने कसे धावितारो 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 पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथे चावितारो बाबाजी सत्वर दास तुका दास तुका दास तुकार ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास दास माझी आस पुरवावी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्रय जननी देवाची अध्यात्रय जननी देवाची प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकर या सुद्धा चरणावर ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत आता बंधू शारदा जी चतुराणाची आत्मजा वाघ सिद्धी पाविजे सजा तया माझा दंडवाट आता बंधू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रुती जन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उत्सारी जन तया माझे दंडवत आता वंदुरंग भूमिका आता वंदुरंग भूमिका आता वंदुरंग भूमिका आता वंदुरंग भूमिका कीर्तन उभे असती लोका कीर्तन उभे असती लोका कीर्तन उभे असती लोका कीर्तन उभे असती लोका ताल मृदंग सुरते देखा ताल मृदंग सुरते देखा टाळ मृदुंग श्रोते देखा टाळ मृदुंग श्रोते दया माझे दंडवत ओ दया माझे दंडवत प्रथम नमन करो गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा प्रथम नमन करो गणनाथा ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोलवी बोबडिया बोला अज्ञानी म्हणून चालवी बाळा चालवी सकळा नामा म्हणे ठाला
प्रस्तुत प्रसंगरूपी सेवेसाठी निवडलेला जगद्गुरू पंढरपूरचे रहिवासी नामदेवराय महाराज संत श्रेष्ठ अहो संतांचा मुकुटमणी असणारे नामदेवराय महाराज यांचा ही 4 चरणाचा अभंग आणि सावता महाराजांच्या जन्मचरित्रावर त्यांनी हा लिहिला गेला. तर आपण थोडंसं आपण या अभंगाचं 1-1.5 तास राहिला आपल्याला. 1.5 तासात आपण जे होईल 1.25 तास त्यात विश्लेषण करणार आहोत. आणि या ठिकाणी एवढी मोठी कृपा झाली. या ठिकाणी आज हा जी दिवस आहे श्री संत सावता महाराजांचा आज पुण्यतिथी सोहळा. पुण्यतिथी सोहळा का म्हणायचं? पुण्यतिथी कुणाची करायची, पुण्यतिथी का करायची ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. तर आज जी तुम्ही सर्वजण जमलेले आहात तुमच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या भजनी मंडळांच्या सर्वांचं कुणाचं नाव घेत नाही. आपल्याला सर्वांना आपण एका ठिकाणची परिचय असल्यामुळं काही उल्लेख नावाचा करण्याची आवश्यकता नाही. तर हे महाराज बरणेवाडीचे निके गाडे महाराज यांनी आपल्याला आमच्या महाराजांनी फोन केला आणि त्यांनी लगेच सहकार्य केलं. आपल्या सुजित महाराजाला थोडंसं वाजवायचं म्हणलं की शिराचा प्रॉब्लेम आला त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. नाहीतर आपल्याला कुणालाही बोलायची आवश्यकता नाही. एवढी मोठी कृपा झाली आपल्या भगवंताने आपल्यावर केली, एवढी मोठी की या ठिकाणी टाळ वाजत नव्हता. या ठिकाणी आता सांगायचं तर फक्त मी उपदेश करत नाही, फक्त तुमच्या आठवणीला उजाळा देत आहे. माझी उपदेश करायची तुम्हाला पात्रता नाही. मी तुमच्यासमोर जन्मलोय, तुमच्यासमोर वाढलोय, तुमच्यासमोर वागतोय. मी एवढा पात्रतेचा नाही. मी कुठं आळंदीत गेलो नाही, कुठं शिकायला गेलो नाही. फक्त हृदयातल्या भावाने त्यांनी कृपा केली. एक ग्रंथ वाचनातनं जी कृपा झाली, जी भगवंताची कृपा झाली, अहो तुमच्यावर माझ्यावर सर्वांवर कृपा झाली. गेल्या 24 वर्षापूर्वी ही मंदिर होतं. सांगण्याचं तात्पर्य का की मला फक्त आठवणीला उजाळा द्यायचा आहे. 24 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रत्येकाने आपापली परिस्थिती समजून घ्या. आपण काय अवस्थेत होतो. 50% 75% या ठिकाणी मजूर होतो आपण सर्वजण. अहो आपण मजूरच म्हणतो, मजूर मिळाना. एवढी मोठी कृपा केली, एवढी मोठी कृपा केली त्यांनी, एवढी मोठी कृपा केली. या ठिकाणी टाळ वाजत नव्हता. आज मंडळ कीर्तनकारासहित उभं राहिलं. ह्याच्यापेक्षा दुसरं काय त्याने आणखी कृपा करावी. आणि प्रत्येकाने बारकाईने विचार करा. आपल्या पिढीनं पिढी आपण कष्ट करीत आलो आहोत. प्रत्येक जण कोण पण आपलं वाटलो हो असं नात्याने कोणी केलं कष्ट? प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी, आपलं चांगलं होण्यासाठीच कष्ट करतो. पण याला बी योग आला की ज्या वेळेस आपल्या भगवंताची मूर्ती बसवली, या ठिकाणी मूर्ती आली, स्वतः पांडुरंग आले. 24 वर्षाच्या काळात एवढा काया पालट झाला की एक मजूर कुणी मिळत नाही वाडीत. एवढी मोठी कृपा झाली. प्रत्येक जण अहो याच्या पाठीमागं बी कष्ट करत होतो की रात्रंदिवस आपल्या पिढीचा ताजा कष्ट केलं की पण एवढी मोठी कृपा त्याची झाली. आवडेल डोळ्यासमोर उदाहरण या ठिकाणी विश्वास ठेवला. पण एक काही बाबाचं प्रीत घेती तेव्हा देशी ऐसे असशी उदार. काही पाठीमागच्या पुण्यतिथीला आमच्या विठ्ठल महाराजांनी पुण्यतिथीला महाप्रसाद केला. काही काळ ती संजय कोथमिरे आणि विठ्ठल यांनी काही पुण्यतिथीला प्रसाद केला. आणि नंतर बाळासाहेबांनी बरेच दिवस झालं हा महाप्रसाद केला आहे. लक्षात ठेवा. रात्री आमच्या बाळासाहेबांनी विचारलं त्यांना, मी काय गप्पा मारित नाही, सत्य परिस्थिती तुमच्यासमोर बुजळून सांगतोय. रात्री बाळासाहेबांनी विचारलं प्रसाद करणार आहे का महाप्रसाद? त्यावेळेस बाळासाहेब भोंग म्हणाले, अहो आयुष्यभर बसून खाल्लं तरी मला सरणार नाही. एवढ्या एका वर्षात मला त्याने दिलंय, मला काय कमी. एका वर्षात आयुष्यभर बसून खाल्लं तरी मी का म्हणलं प्रसाद करू? महाप्रसाद करणार आहे, लाडूचं जेवण केलं. एवढी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य. आम्ही मूर्ती बसवत होतो ही. मी फक्त आठवणीला उजाळा पहिल्यांदा 5 मिनिटं वेळ घेतोय, नंतर चरित्राला सुरुवात करू. ही मूर्ती बसवायची होती. म्हणलं पांडुरंगाची मूर्ती समोर कुणाची असली पाहिजे? गरुड हनुमंताची. वर्गणी करायची तर त्या ठिकाणी ऐकून घेतलं सगळं. पिंटू राऊत, तानाजी राऊत
ती म्हणला मूर्तीला काय पैसे जातील ते मी एकटाच देतो. अहो त्याने एकट्यानेच दिलं. 2 पावलं ठेवायपुरती जमीन नाही, आज कुठं भरारी मारली, आज 5 एकर घेऊ शकतो ती. एवढी मोठं भरारी मारली, गरुडांची मूर्ती दिली. लक्षात ठेवा, आपलंच आपल्यापाशी आहे, तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. आणि मंदिर, ही जी मंदिर आहे, मंदिराला वर्गणी करायची तर आमचे बाळासाहेब म्हणले नाही, काय जातील ते पैसे मी देतो. हे मंदिराला बाळासाहेबांनी ही समोरचं मंदिर दिलं. अशी उदार अंतकरणाची माणसं आहेत. आणि जी हृदयातनं मोठी ती मोठीत, लक्षात ठेवा. पण त्याचं बी एक ब्रीद आहे, लक्षात ठेवा की ती अगोदर घेतल्याशिवाय काय देत नाही. द्रौपदीला सुद्धा पान खाल्ल्याशिवाय तिला भोजन दिलं नाही इतक्या ऋषीमुनींना. तसं तुमचं अगोदर घेतो. आपण काय द्यायचं, काय श्रद्धा ठेवायची. आणि नाही काय जमलं आपल्याला, नाही काय देता आलं श्रद्धेनं. अहो या ठिकाणी 2 माणसं 10 वर्ष झालं पूजा करतात. मला एकच 5 मिनटं तुमच्या समोर मांडायचं, नंतर आपण कीर्तनाला सुरुवात करू. 2 माणसं 10 वर्ष झालं या ठिकाणी पांडवांना 1.5 तास हे मंदिराचं सेवा करते. दादाला चाला येत नाही, वरनं येते. 2च माणसं तेलवड्यात, 2च माणसं आहेत का हो? 2च माणसं आरतीला. अहो मी म्हणतो प्रपंचाला आपण गुंतलेलो सगळे आहेत, कुणी मोकळी माणसं आहेत, त्यांनी तरी यावं. आणि बघा, अहो ही बी काही कुणाच्या नशिबात नाही. ह्याला सुद्धा काय लागतं, भौत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. कितीतरी जन्माचं पुण्याची जोड आहे म्हणून ही माणसं मंदिरात येतात. ह्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांचा मी ऋणी आहे आणि आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपण या कीर्तन सेवेला सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निदान सावता तो. सावता सागर प्रेमाच्या आगर घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 60 विला दाता त्रिलोक्यत. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरेला माळे यांचा. लक्षात ठेवा, मी 1-2 मिनिट. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मोह झाला, कुठं मोह झाला, अहो युद्ध पातळीवर मोह झाला. ही माझीच गणगोत, ही सखे सोयरे, ही मारू कशी, आणि ही मारून ह्यांच्या रक्तावर मी राज्य करायचं, हे कुठलं पाप. ही मोह ज्यावेळेस झाला त्यावेळेस धनुष्यबाण फेकून दिला. आणि अर्जुनाने ज्यावेळेस धनुष्यबाण फेकून दिला त्यावेळेस भगवंताने गीता सांगितली. ही ज्ञानेश्वरी ही गीता सांगितली, 700 श्लोकाची गीता सांगितली. आणि अर्जुनाला तो दिवस ठरला गेला. पण ज्यावेळेस 101 कौरव मारलं गेलं, 101 कौरव मारून ज्यावेळेस धर्माला हृदयातनं भीती वाटू लागली की मी एवढं सगळं सोयरे सगळं मारून मी राज्य करण्यात काय अर्थ आहे, त्यावेळेस धर्माला जी अर्जुनाला परिस्थिती झाली तीच धर्मराजाला झाली. आणि अंग थरथर थरथर कापू लागलं. द्रौपदीने सांगितलं, श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेल्याने सांगितलं, प्रभू धर्मराजा अहो संकटात आहे, त्याची मनस्थिती व्यवस्थित नाही. तुम्ही त्याची अर्जुनाला तुम्ही तयार केलं तशी त्याची मनस्थिती तयार करा. त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने तीच गीता धर्मराजाला सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस धर्मराजाच्या मनात काय आलं माहिती का, हा मुलगा गवळ्याचा पोर, एका आतुभाव, आणि ह्याने मला उपदेश कराव. अरे काल परवा दिवशी जन्माला आला, मी कितीतरी वर्षापासून मी राज्य करतोय, मी धर्मनीतीने वागतोय. हे कुणाच्या मनात आलं, धर्माच्या हृदयात त्याच्याबद्दल त्याच्या सगळा त्याचा 7-12 श्रीकृष्णाचा 7-12 तो उपदेश करतोय. श्रीकृष्ण उपदेश करतो, श्रीकृष्णाचा 7-12 हा उलगाडतोय. कितपत बोध होईल, एक खिन्न सुद्धा बोध झाला नाही. तसं या ठिकाणी मी सांगतोय, मी नाही सांगत. या ठिकाणी कुणाचं व्यासपीठ आहे, ही व्यसनच. माझ्या हृदयातनं कोण बोलतंय, भगवान बोलते. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग
पांडुरंग उभा. तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माझ्या हृदयातनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा विटेवर असणारी मूर्त हीच बोलून घेते. मी काय ना, मी कुठे घालून या भार राहिलो निश्चिंती. मला काय, मी कुठे शिकाय गेलोय थोडंच, मी कुठं अभ्यास केला. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. साळुंकी मंजुळा बोलता सेवाने. शिकविता धने वेगळाची. शिकविता धनी वेगळाची. साळुंकी मंजुळा बोलत सेवानी. साळुंकी मंजुळा बोलत सेवाने. शिकविता धने वेगळाचे. साळुंकी मंजुळा बोलत सेवाने. साळुंकी मंजुळा बोलत साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी. शिकविता धनी वेगळाचे. ह्या हृदयातनं तुमच्या समोर शब्द टाकणार माझं नाही बाबा. माझ्याकडे माझ्या दृष्टीनं पाहू नका. पांडुरंग मला बुद्धी देईल ती तुमच्या समोर मांडणार आहे. एवढ्या मोठ्या संतांचं चरित्र मी तुमच्या पुढे मांडणार आहे. एक शब्दही मला बोलायला साईडला वेळ नाही आणि बोलणारही नाही. वेळच नाही तर बोलता काय. सांगली मिरज जवळ औसा नावाचं गाव होतं. महाराजांच्या चरित्राला सुरुवात करत आहोत आपण. सांगली मिरज जवळ औसा नावाचं गाव होतं. औशे नावाच्या गावात देऊ नावाचा माळी वारकरी होता आणि त्याची 5वी पिढी होती. त्या वारकरीची देऊ माळेची 5वी पिढी होती. तो देऊ माळे औशे गावात सांगली मिरज जवळ त्या ठिकाणी अगदी सुखात कुटुंब चालत होतं. एके दिवशी असं झालं की पहिलं लुटारू यायचे. गावची गाव लुटायची. अहो एके दिवशी छोटंसं गाव अख्खं लुटलं गेलं. शेतं कापून टाकली, घरदारं पेटावली. माणसं कितीतरी माणसं मृत्युमुखी पडली. त्यावेळेस त्या ठिकाणी ती देहूमाळीने काही केलं, आपलं कुटुंब वाचलं पाहिजे. देहूमाळ्याला 2 मुलं होती. एक परसोबा आणि एक डोंगरोबा. ही 4 जण, ती 2 आणि ही 2 मुलं, ही 4 जण त्या गावात राहत होती. आणि ज्या वेळेस लुटारूनी घर पेटवलं त्यावेळेस जीव मुठीत घेऊन ही सैरावैरा धावू लागली. त्या गोंधळात डोंगरोबा कुठं गेला ह्याचा पत्ता लागला नाही. परसोबाने काय केलं, देऊमाळे आणि त्याची आई घेऊन धावत सैरावैरा मुक्काम दर मुक्काम. सांगली कुठं, सांगली मिरज कुठं आणि आरण कुठं. दर मुक्काम करीत पहिला मुक्काम केला, भीती निर्माण झाली हिथं बी येतील. पुढला मुक्काम केला, हिथं बी येतील. असं करत तो पंढरपूर शेजारी आरणगावी जाऊन ठेपला देहूमाळी. आणि त्याची पत्नी आणि परसोबा ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी परसोबा कष्टाळू होते. मोलमजुरी लोकांची करून, लोकांची खोतीची कामं करून कष्टाळू होतं. आई वडील बी बघा, अजून बी बघा कसं असतंय. आई वडील आणि त्याचा मुलगा जर जवानीत आला तिथं लक्ष्मी असते. अजून लक्षात घ्या, आपलं सुद्धा तीच आहे. त्या तिघांनी मिळून कमवला आणि त्या ठिकाणी लक्ष्मी निर्माण केली. थोडीशी शेती घेतली. त्या ठिकाणी विहीर पाडली गेली. विहीर पाडली त्यावेळेसचा मोठ्याचा काळ मोठ चालू झाली. परसोबा त्या ठिकाणी मळं सजवलं. आनंदाने त्यांचं कुटुंब चाललं होतं. एके दिवशी देवमाळेने त्याच्या पत्नीला म्हणलं, अगं आपल्या परसूचं लग्न केलं पाहिजे. ठीक, ह्या दोघांचं नवरा बायकोचा विचार झाला आणि परसूला विचारलं, परसो अरे आम्ही आता वय होत चालले, तू लवकरच आम्हाला नातवंड आमच्या मांडीवर खेळलं पाहिजे. आमची नवरा बायकोची इच्छा आहे, तर या ठिकाणी तू लग्न करायची आमची इच्छा आहे. त्याने नकार नाही दिला. ठीक आहे म्हणलं. मग शेजारी गावात यदुमाळ्याची मुलगी होऊन आली. कष्टाळू. पहिलं कसं होतं माहिती का,
मुलगा स्वतः आहे, मुलीचा बाप भाकरी बांधून जात होता. आज ती परिस्थिती नाही, उलट आहे, तो भाग सोडा. पण मुलीचा बाप ही कष्टाळू मुलगा बघून यदुमाळी आणि 2 शेजारी नातेवाईक घेतली आणि कुणाच्या घरी आली, देवमाळेच्या घरी आली. आणि देवमाळ्याला रामराम घातला आणि म्हणले आम्ही पाहुणे होऊन आलोय, तुमच्या ह्या परसोबाला आमची मुलगी करावी. ही देवमाळेने विचार केला आणि होकार दिला. मुलगी कष्टाळू होती, सात्विक होती, गुणवान होती, रूपवान होती. मग त्या ठिकाणी परसोबाबरोबर तिचं लग्न ठरलं. लग्न झालं आनंदात थाटामाटात. पहिल्याच लग्न झाल्या परसूने त्याला शपथ घातली. हे रस्ता 2 असतात पण पाऊल 2 असतात, वाट एकच चालतात. पावलं 2 असतात, मागं पुढं वाट, रस्ता एकच चालतात. तसे प्रपंचात जोडात तुझा आणि माझा आहे. रस्ता पार करायचा आहे, 2 पावलासारखा रस्ता पार करायचा आहे. फट 2 असतात पण शब्द एकच फेकला जातो. फट स्वतःच 2 असतात पण शब्द एकच फेकला जातो. तसं हे तुझा आणि माझा, तू आणि मी, ह्या 2 ओटासारखं, 2 पायासारखं आपण एका जीवाने संसार करायचा आहे. ही वाटचाल संसाराची पुढे न्यायची. ही उपदेश परसुनीत आपल्या पत्नीला केला. त्याच्या पत्नीचं नाव नांगीत आहे. नांगीताला हा उपदेश केला. महाराज आनंदात प्रपंच चालू झाला. काही काळ गेल्यानंतर मळ भरू लागलं. मोठनाडा चालू होता. सावता महाराजाचा जन्म पुढं होणार होता. अहो असं मळ भरलं की आनंदाने मळ भरलं. सगळ्या म्हणजे फुलांनी अगदी मळा भरून गेला. त्या ठिकाणी एक आंब्याचं रोपडं लावलेलं मोठं झालं आणि पहिल्याच वर्षी त्याला फळ आलं. त्यावेळेस नांगीताला परसू काय सांगतो, अगं ह्या वर्षी बघ ना ऋतू कसं भरलंय, अगं फुलं कशी फुललेत, फळं कसे आलेत, आपला मळा अगदी भरून गेलाय. नांगीता हसली, म्हणले आपल्या प्रपंचाचा मळाही फुलणार आहे. माझ्या पोटात गर्भ वाढतोय. परसोबाला आनंद झाला आणि त्या दिवसापासून त्यांनी काय केलं, रोज पूजाला समय लावायचा आणि नांगीताला जवळ बसवायचा आणि नामस्मरण चालू ठेवायचा. नामस्मरण असं करायचा, पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 अगदी नामस्मरण दररोज त्यांनी का करायचा, हिच्या कानावर पडलं पाहिजे. गर्भाशयात कानावर पडणाऱ्या गोष्टी ती मुलाला पुढं ठरल्या जातात, त्याच्यावरती उमटलं जातं, त्याच्यावरती संस्कार उमटलं जातात. म्हणून गर्भाशयात परसो नांगीताला पूजेच्या ठिकाणी विठ्ठल 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 नामस्मरण रोज अर्धा तासभर ऐकू एके दिवशी दिवस पलटले, 9 महिने 9 दिवस गेले. त्या ठिकाणी परसूचा जन्म झाला आणि नामदेवराय पहिल्या चरणात म्हणलं. ठिकाणी सावता महाराजांचा जन्म झाला. महाराज प्रपंच आनंदात चालला होता. हळूहळू सावता मोठा झाला, लहानाचा मोठा एवढा झाला. आणि परसूचं काय रात्रंदिवस पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी हे नामस्मरण चालू होतं. पोराच्या कानावर लहानपणी जी 5 वर्षाच्या आत शब्द पडतील तीच उमटतात. आणि ते सावतोबाला प्रत्येक ठिकाणी कमरेला झोडी करून बांधायचं, आईने बांधायचं, परसोबाने बांधायचं, मळ्यात जायचं, कष्ट करायचं. कष्टाळू शरीर होतं, कष्ट करायचं. 30 शब्द उमटला आणि पहिला सुरुवातीला सावतोबाने उच्चार केला, पांडुरंग हरी वासुदेव हरी. ही कुणाचं शब्द होतं, परसोबाची शिकवण होती. तीच मुलाला पांडुरंग हरी वासुदेव हरी ह्या शिकवणीनं लहानाचा मोठा झाला. मोठा झाल्यावर विचारलं, नांगीता म्हणायची, सावता आई कशी बाळाला गप्पा मारती रानात गेल्यावर तशी नांगीता बाळाला म्हणायची, सावता अरे आपण माळी, त्या विठुरायाचे माळी, आपण त्याचा मळा सांभाळतोय. ही आईनं शिकवण दिली लहानपणी. त्याच्या डोक्यात तेवढंच फिट झालं. लय लहान मुलाच्या डोक्यात तेवढंच फिट होतं. सावता महाराजांच्या डोक्यात फिट झालं, हा मळा विठुरायाचा आहे. विठुराया कोण,
कोण विठुराया? धावत धावत बाबाकडे गेले आणि परसोबाला विचारलं, बाबा अहो विठुराया कोण? बोबड बोलणं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुला कोणी सांगितलं? नांगितांनी सांगितलं, आपल्या मळ्याचा मालक विठ्ठल आहे, आपण त्याचे कामगार आहोत, आपण त्याचे नोकर आहोत, आपला धनी पंढरपूरला आहे असं माझ्या आईने सांगितलं. हो बाळा. परसूने कुरवाळला आणि मांडीवर घेतलं महाराज आणि सांगितलं, खरोखरच आपला धनी पंढरपुरात आहे, आपण त्याचं सेवक आहोत. बाबा मला धनी पाहायचा आहे. ज्यावेळेस सावतोबाने हट्ट धरला त्यावेळेस सांगितलं, सावता अरे आपला काम धंदा सोडून आपल्याला नाही पाहता येणार तुला. नाही 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 बाबा, मला धनी पाहायचा आहे. ठीक आहे. मग परसोबाने दंडाला धरलं सावतोबाच्या आणि आतल्या खोलीत नेलो. जी देवघर होतं तिथं नेलं महाराज आणि देवघराच्या समोर जाऊन त्या ठिकाणी सांगितलं, हो हा आपला धनी, हा विठ्ठल. अरे इथंच नाही तर आपल्या मळ्यात पानापानात फुलात फळात प्रत्येक घटाघटात भरून उरला हाच पांडुरंग. प्रत्येक ठिकाणी त्याला कुठं पाहायला जावं लागत नाही, काय नाही. त्याची नांगिता पाठीमागं होतं. तिनं सांगितलं, बाळा तेवढ्यात ती सावतोबा ग बसलं नाही, उद्या मी वारकऱ्याबरोबर जातो आणि आवत न देऊन येतो पांडुरंगाला. बोबडं बोलणं. ती नांगिता म्हणली, बाळा त्याला आवत न द्यावं लागत नाही, हाक मारली की त्यो, हाक मारली की उभा आहे, हाकेसारखी उडी फोडून या स्तंभ फोडून. तशी हाक मारली की भगवान श्रीकृष्ण परमात्मा विटेवरनं येतो आणि ती शिकवण नांगितानी आणि सावतोबानी आपल्या परसोबानी परसोमाळ्याला दिली. तेच संस्कार रुचलं गेलं आणि लहानाचा मोठा झाला. त्यांनी काय केलं, तीच डोक्यात ठेवलं आणि 4 पोरं जमा केले आणि 4 चौघ जमा केले आणि एखाद्या झाडाखाली जायचा, बसायचा आणि नामचिंतन करायचा. 4 पोरांना त्याने याड लावलं, 4-5 पोरांना. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, विठ्ठल हरी, पांडुरंग हरी. नुसतं भजन, नुसतं प्रेम आणि भजन. काम धंदा करणं मोठा झाला. नांगितानी परसोबाला विचारलं, म्हणली, अहो ह्याला रात्रंदिवस याड लागलंय, नुसतं भजन करतोय, हा ह्याला सांगा समजून 2 गोष्टी. ऐकत नाही काही सुद्धा. अहो रानातलं एवढं काम आहे, एवढं आता करायसारखं झालंय, हे लहान आहे का आता करायसारखं झालंय धंदा आपल्याला, आपण कुठवर कष्ट करायचे, याच्यासाठी करायचंय. परसोबा म्हणला, ठीक आहे रागवू नको. सावताला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा अरे ही जी काम आहे मळ्यातलं, ही कोणी दिलंय आपल्याला? आपण माळी, आपल्याला कोणी दिलंय? त्याने दिलंय. अरे देव इथंच आहे, तू कशाला त्याच्या नावाने ठणठणा बोंबलतो? अरे कर्म सोडून धर्म घडत नसतो बा. ही कोण शिकवतंय? परसू सावताला शिकवतो. कर्म सोडून धर्म घडत नाही. तू काम सोडून देवाच्या मागं लागला तर देव तुला प्रसन्न होणार नाही. तुझं काम तू केलं पाहिजे बाबा, तरच देव आनंदी राहील. अरे प्रत्येकाला काम वाटून दिलंय त्यांनी. कुंभाराला गाडगी घडायचं दिलंय, चांबाराला जोडं शिवायचं दिलंय, ब्राह्मणाला पोती वाचायचं आणि तो सत्यनारायण करायचं, तुमचा ही बघायचं, भविष्य बघायचं दिलंय. आपल्याला काम माळ्याचं, आपल्याला शेती करायचं दिलंय. या ठिकाणी भगवान प्रत्येकात आहे. तू मनापासून बघ, मनापासून त्याला आळव, तुझ्यापाशी येईल. तू कशाला जायची गरज आहे? ही परसोबाने ज्यावेळेस सावता महाराजांना सांगितलं त्यावेळेस तेवढं डोक्यात फिट झालं आणि सावता दुसऱ्या दिवसापासून काबाड कष्ट करू लागला. रानात राबू लागला आणि त्याला आळवू लागला आणि प्रत्येक पानात फुलात भगवान त्याला वारेची झुळूक आली तरी वाटत होतं भगवान आला, आपलं धनी आलं. एवढा बेभान झाला, एवढा हृदयातनं बेभान झाला महाराज. आणि त्याला असं काही दिवस गेल्यानंतर खरोखरच भगवंताला वाटलं की रात्रंदिवस चिंतन करणारा खरोखर माझा भक्त आहे. भगवंताने चतुर्भुज रूप मूर्ती त्याच्या पुढं प्रगट केली महाराज, प्रगट केली आणि सावताला सांगितलं, सावता ज्याच्या नावाने तू रात्रंदिवस आठवतोस तोच ती मी. आणि महाराज चरणावर कडकडून मिठी मारली आणि भगवंताला पाहिलं आणि पाहिलं त्या ठिकाणी समाधी लागली. भगवान समाधीत
सावता महाराज ज्यावेळेस समाधीत गेले त्यावेळेस भगवान निघून गेले आणि डोळं उघडतो तर भगवान नाहीत. त्यावेळेस सावताने काय केलं, सावताचा जो आनंद आहे, आनंद हृदयात मावना, तो पळत सुटला आई बाबाकडे. नाही, आई बाबाला काय म्हणला, पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला दिले दिले मन दिले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गणो वर्ष अमृताचा गणो आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गणो वर्ष अमृताचा गणो हरे पाहिला रे हरे पाहिला रे आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा गणो वर्ष अमृताचा गणो वर्ष अमृताचा गणो वर्ष अमृताचा असा आनंद झाला सावतो महाराजांना, इतका आनंद झाला हृदयातनं. आणि आई वडिलांना सांगितलं, आई अगं पाहिला मी आज, खरोखर आपला धनी पाहिला, अरे खरोखर आपला पांडुरंग मी पाहिला, माझ्या डोळ्यांनी पाहिला. त्यावेळेस एकामेकाकडे पण नांगीताने आणि परसुमाने एकामेकाकडे पाहिलं. खरं का गं, आपण आयुष्य घालवलं, आपल्या 5 पिढ्या वार करत गेल्या, आपल्याला अजून दिसला नाही, स्वप्नात दृष्टांत नाही. आणि ह्याला कसा दिसला ग, आई खोटं बोलतोय. आई म्हणली काहीतरी खोटं बोलतोय, कोणीतरी एखादा वेशधारी आला असेल आणि तो त्याला बोलला. पण सावता महाराजांना ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याचा कृपाशीर्वाद झाला त्यावेळेस महाराजांच्या हृदयातलं जी भक्तिभाव, राखंड चिंतन रात्रंदिवस चालू होतं. सावता मोठा झाला, नांगीतानी आणि परशुमाने विचार केला, आपण आता याचं लग्न केलं पाहिजे, लग्न केलं पाहिजे. म्हणून त्याला त्या ठिकाणी भानवशे कुटुंबातली मुलगी होऊनच आली. झालं, सावतोबाला विचारलं, सावतोबा तुझं लग्न करायचंय. सावतोबाने विचारलं, लग्नाच्या भानगडीत जर पडलो तर हा परमार्थ कसा करणार, देव कसा, मला देव भेटलाय, रात्रंदिवस मी त्याची सेवा करणार, मी देवाचा होणार. आणि ह्या जर प्रपंचाच्या गाळात रोवलं तर मला देव भेटणार नाही, ह्यातनं सुटकं नाही. नकार दिला. नकार दिल्यावर परशुमाने सांगितलं, बाळ अरे याच प्रपंचात, या प्रपंचाच्या मातीत नरकाला जाता येतं, या प्रपंचाच्या मातीत परमार्थ करता येतो, या प्रपंचाच्या मातीत संत होता येतं, देव होता येतं, राक्षस होता येतं. काय करायचं ते आपण ठरवायचं. ही परशुबानी सावताला विचार सुचवलं, तुला काय व्हायचं ठरव. अरे प्रपंच करूनच परमार्थ करायचा असतो, नुसतं परमार्थ करायचा नाही, प्रपंच करूनच परमार्थ साध्य केला पाहिजे. आणि तीच आपलं ब्रीद आहे, तीच आपलं ध्येय. आपल्या 5 पिढ्या वारकऱ्याच्या होऊन गेल्या, ही 6वी पिढी माझी, 7वी पिढी तुझी. तुकाराम महाराजाला 8 पिढ्या आणि आपल्या सावता महाराजाची 7वी पिढी होती वारकरीची महाराज. त्यावेळेस मग त्या ठिकाणी कबूल झाला, लग्न लागलं. भानवशीची मुलगी जनाबाई नाव तिचं. लग्न सोहळा अगदी थाटात पार पाडला सावतोबाचा. अगदी सात्विक मुलगी, सुंदर मुलगी, गुणवान मुलगी. आणि दोघांनी प्रपंच चालू केला. ज्यावेळेस प्रपंच चालू झाला त्यांचा, त्यावेळेस इतक्या हौसाने, इतक्या ताकदीनं प्रपंचाने ती गाडा ओढू लागली. एकेकाळी सावता महाराजांनी मोड धरली
की जनाबाई दारावर सावता महाराजाच्या तोंडातनं सहजासहजी अभंग फुटव. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी काव्य रचना त्यांच्या हृदयातनं बाहेर पडू लागली. आणि शेजारूनच जाणारा पंढरपूरला रस्ता होता. वारकरी त्या ठिकाणी विसाव्याला मळ्यात यायचे. सावतोबाच्या मळ्यात वारकरी आलं. त्यांची सेवा दोघं नवरा बायकोनी केली. आणि वारकरी ज्यावेळेस निघाले त्यावेळेस म्हणलं सावतोबा तुम्ही दर्शनाला येत नाही. सावत महाराज म्हणलं आम्ही कशाचं प्रपंचात गुंतलेलो, आम्हाला कुठलं येणं होते, आम्ही कम नशिबी, तुम्ही नशीबवान आहे, तुम्ही जा माझा निरोप सांगा. त्यावेळेस एक वारकरी दुसरा म्हणला अरे सावतोबा या प्रपंचाच्या गाळात फसला रे फसला, ह्यातनं तुला सुटी नाही. तर दुसरा म्हणला अरे सावतोबा फडकरी कीर्तनाने उद्धार होतो रे, ह्या जीवनाचा मानवाच्या जीवनाचा कीर्तनाने उद्धार होतो. आणि तू असाच रुतला तर रुतलाच कायमचा. अरे तू सात्विक आहे, सत्वशील आहे, हृदयात भाव आहे, तू पंढरपूरला चल, कीर्तनानेच उद्धार होतो ना, मग मी कीर्तन करतो. सगळी चक्क झाली वारकरी. म्हणजे कुठं अभ्यास नाही काय नाही. एक हळूच असं कोणीतरी मागणं म्हणलं करू दे त्याला कीर्तन कर म्हणली. कीर्तन ऐकतो केलं कीर्तन महाराजांनी. हृदयातला भाव होता. अहो एक एक शब्द हृदयाला घर्षण करत होता. ही सावता महाराजांनी कीर्तन केलं. गावातली बी 4-2 मंडळी होते ऐकायला. कीर्तन केलं महाराजांनी. वारकरी निघून गेले आणि गावात 4 भजनी होतं ती गोळा झालं. खरंच महाराज ज्ञानी. मग त्या ठिकाणी सगळीजण जमा झाली. भजन चालू झालं. रोज भजन चालू झालं. आणि रोज सावता महाराजांच्या मळ्यात भजन टाळ वाजवू लागलं. अधूनमधून एकादशीला कीर्तन होऊ लागलं. पण एक दिवशी काय झालं महाराज, काही काळ गेला. काही काळ गेल्यानंतर जनाबाईचा वंश वाढू लागला आणि तिला मुलगी झाली. तिचं नाव काय ठेवलं? नागू ठेवलं. तिचं नाव नागू ठेवलं. लहानाची मोठी नागू एवढी झाली. आणि ही गावातल्या प्रतिष्ठित मंडळाला ओमकार स्वामी ब्राह्मण होते. अहो नामदेवरायाला ब्राह्मणाने तरस दिला, ज्ञानेश्वराला ब्राह्मणाने तरस दिला, तुकाराम महाराजाला ब्राह्मणाने त्रास दिला आणि आमच्या सावता महाराजाला सुद्धा ब्राह्मणानेच त्रास दिला. ओमकार स्वामींनी काय केलं, पाटील कामाजी पाटील नाव होतं त्याचं, कामाजी पाटलाला सांगितलं मला पाटील, आणि गावात एवढं ज्ञानी जन्माला आलंय, लोकांना कीर्तन सांगायला लागलं, ज्ञान सांगायला लागलं, हे कुठे गेलं तर शिकायला, तुम्हाला पटतंय काही? अहो आपण परमार्थी पिढी जात परमार्थी ना, आपल्याला ह्याने अक्कल शिकव एवढं आपण लहान आहे का? ही पाटलाला अहंकार झाला, आपल्या स्वामीला ओमकार स्वामीला अहंकार झाला आणि दोघं मिळून काय कारण नसताना उगच जळली. जळका रोग लय बेकार जळका रोग, त्याच्यासारखा रोगच नाही. कॅन्सर बरा होईल पण जळका रोग बरा होणार नाही. अशी परिस्थिती त्यांची झाली महाराज. आणि त्यांची परिस्थिती झाल्यावर कुठं गावतोय कुठं, एवढंच ह्यांचं दोघांचं लक्ष केंद्रित होतं. एके दिवशी महाराजांनी नांगर धरला. महाराज रानात नांगर धरत असताना एकदम फाळाला मोठा दगड लागला. दगड लागल्यावर महाराजांनी विचार केला काय आहे, थोडंसं खाल्लं आणि मोठा दगड बाहेर काढला. शेंदूर फासलेला दगड मुसोबा होता, तो बांधावर लावला. मसोबा ज्यावेळेस बांधावर लावला त्यावेळेस त्यांच्याबरोबर अभंग लिहून घ्या भजनी मंडळाने कोणाला पाठवलं होतं. महाराजांच्या तोंडातनं शब्द जे निघत होतं ते प्रत्येक काव्य रचना होती. मग या भजनी मंडळाने ठरवलं ही कुणीतरी काव्य रचना लिहून घेतली पाहिजे, म्हणून काश्यपा गुरु तयार झाला आणि महाराजांबरोबरच असायचा. तोंडातनं काही शब्द नेल ते लिहून घ्यायचा. अशी परिस्थिती तो काश्यपा गुरु त्याच्याबरोबर होता. आणि ती ज्या वेळेस ती दगड बांधावं लावला, काश्यपाने सांगितलं महाराज हे काय करताय? अहो ही मसोबा आहे, सगळं गाव या ठिकाणी पाया पडतंय. अरे बाबा आपल्या परमार्थात काही अडचण आली तरी आडवा आलेलं बाजूला करायचं आणि आपल्याला सरळ मार्ग त्याला सरळ मार्ग. आपण काय केलं, फक्त बांधायला लावला, आपल्याला अडचण येऊ नये. दगड बांधायला लावल्यावर आता ह्यांना तेवढाच मुद्दा सापडला. बघा कुण्यातरी बातमी सांगितलीच ओमकार स्वामीला आणि त्या कामाजी पाटलाला. कामाजी माळी होता, पाटील की होती त्याच्याकडं. ज्यावेळेस त्याच्याकडे बातमी सांगितली गेली महाराज त्यावेळेस ह्यांना ती जागा सापडली. आता सावत्या घावला आहे.
अहो काय घावलाय म्हणत बघत बघत पटकीची साथ शिरली. कुठं शिरली? मळ्यात शिरली पटकी साथ. सगळ्या गावात शिरली पटापट पटापट. 10-5 माणसं मिली. पोटात कळा निघायच्या आणि कळी येऊन माणसं जाग्याला मरायची. त्याला पटकीची साथ म्हणायची. ती पटकीची साथ सुरू झाली. सुरू झाल्यावर ह्यांनी काय केलं, ओमकार स्वामींनी ह्या पाटलांनी गाव बोलवून घेतला. अरे तुम्हाला हे कळतंय का? सावत्याने काय अन्याय केला? हा मसुबा उचलून साईडला लावला. अरे ही जी पाप आहे, ह्या पापामुळे ही पटकीची साथ शिरली. 10-5 माणसं मिली. आपल्या उद्या येड येणार आहे. लवकर ह्या पापाचा बंदोबस्त करा. पाटलांनी सांगितलं काय करायचं ओमकार स्वामी सांगा. अरे तुम्ही ठेवूच नका, ही पापच गावात ठेवू नका. ह्यांनी काय केलं, 4-2 गावची टोळभरी गोळा केली आणि ठरवला सावतेच्या मळ्या धारावर धाड टाकायची. टाकली. 25 जण असल्यावर काय मळ कापलं गेलं, गोटं पिटिवलं जाग्यावर. बैल मेली. सावता महाराजांची मोठी मोठी बैल मेली. गाया हंबरडं फोडू लागल्या. शेरड दावी ओरडू लागली. मोठा प्रपंच सावता महाराजांचा होता. आणि त्याच्यात कोण होतं? ओमकार पाटील होता, आपले कामाजी पाटील होता. आणि ओमकार स्वामी घरीच गाडी लावून द्यायची, घरी थांबायचं. माळ्यात माळ्याची लावून दिली. पाटील की माळ्याकडे होती. महाराज अहो लय नुकसान केलं. केळी नारळी जी बागा फुलझाडं सगळं तोडलं. विहीर दगडानं वरवट होतं सी ढकलून दिलं. बैल मारली गेली. आणि एवढं करून पहाटच्या टायमाला, रात्रभर हा गोंधळ त्यांचा. पहाटच्या टायमाला 4 बकरी वळली आणि निघाले. हो कामाजी माळ्याने सांगितलं, हे बघ हे तुझं पाप आहे. गावकीत ठरलंय. गावकीत पुढं आला तो कामाजी माळी. पुढं आला आणि सांगितलं गावकीत ठरलंय. पहिलं जर गावात ठरलं का नाही पंच कमिटीत, मग तिथं पुन्हा तिथं पोलीस स्टेशन आणि भानगडी काय पाहिल्या नव्हत्या. त्या काळात गावकी ठरवलं तीच खरं. ही गावकीत ठरलंय की पाप बाहेर काढायचं. ही तुझी पाप केलंय. अरे का असं करता म्हणून ओरडत होतं सावता महाराज. ठो जनाबाई बोंबलत होती. थै नाचत होती. नागू कोण ऐक तू? रात्रभर यांनी काहीच ऐकलं नाही. नुकसान पाहिजे एवढं नुकसान केलं. आणि सावता म्हणला अरे आता तरी शांत व्हा. तर कामाजी पाटलांनी सांगितलं घ्या बोकडे जी 4 ज्या मसोबाला त्यांनी बांधावर ओढलंय त्या मसोबा शांत करायसाठी ही बोकडं त्या ठिकाणी कापू. अरे दगडाला कुठं जीव कापता रे? सावता महाराज म्हणलं दगडाला जीव कापता का? अरे आई कुठं लेकराला कापून देते का? अरे ती देव ही आई, प्रत्येक देव ही आई, प्रत्येक देव ही बाप आहे. त्याला तुम्ही लेकरू कापता का? नका कापू रे. सावता महाराजांनी तरमळून सांगितलं. लाता भुक्याने भरपूर मारलं सावता महाराजाला. रात्रभर कणत होते. सूर्य उगवला. महाराज ह्यांनी बोकडं नेली, बैल मेली, गया मेल्या, मळ्याचा विध्वंस करून टाकला. विहीर बुजवली गेली. आणि सावता महाराजाचा सूर्य उगवल्यानंतर पांडुरंगाची आठवण करत, हे प्रभू अरे काय रे, काय माझ्या नशिबाला आलंय, काय नशिबाला आलंय. मी तुझी रात्रंदिवस सेवा करतो आणि माझ्यावर असला प्रसंग ओढवलास. काय केलं रे देवा? मोठ्याने ओरडत होता. प्रमाण आहे पण आठवत नाही. समयासी भगवंताला मोठ्याने हाक मारली आणि त्या ठिकाणी दुपारपर्यंत शांत झालं वातावरण शांत झाल्यावर दुपारी जनाबाई आली. म्हणजे आपण गाव सोडू कुठंतरी जाऊ. नाही, कर्माला भिवून कुठेही जायचं नाही. कर्माला भिलं तर आपल्या पुढं कर्म उभं राहतं. गाव सोडून आपण कुठे गेलो तर आपल्या पुढे याच्यापेक्षा पुढचं कर्म उभं राहील. आपण कर्माला कधीच भेच नाही, त्याचा सामना करायचा. आणि भोग आहेत आपल्याला भोगावंच लागणार आहेत. पटकीची साथ शिरलेली महाराज कामाजी माळ्याच्या आणि ओमकार स्वामीच्या पोटात तडीक उठली. जाग्याला तडीक उठली आणि गोळा यायला लागला. पोटात गोळा यायचा. पिटकी साथ पोटात गोळा यायचा की खालास. पोटात ज्यावेळेस गोळा आला
त्यावेळेस ओमकार स्वामीची बायको म्हणली, अहो तुम्ही त्या संताला छळलं. अरे तोच तर आज मी 3 दिवस डोळ्यांनी पाहते, तीच मुळ्याचा रस काढून लोकांना देतोय. कितीतरी लोक त्यांनी पटकीतनं वाचावले. तुम्ही जा, तुम्ही जा. ओमकार स्वामीला लाज वाटली. मीच तर खरं ह्याला कामाजी पाटलाला लावलं, मीच तर ह्याचं नुकसान केलं, मी कसं जाऊ. डेअरिंग करून जीवा पुढं काय नाही, सगळा अहंकार संपला. आणि सावता महाराजाच्या चरणावर नतमस्तक झाले. सावता महाराजाला म्हणले, दुसराच दिवस उजाडला राव, दुसराच दिवस. मला पोटात गोळाच फिरतोय, पोटात कळा निघते ते. सावता महाराजांनी कालचा विषय मारलेला अंगावर वळ होतं महाराज. जी तुकाराम महाराजाची परिस्थिती ती सावता महाराजाची. बांबाजीनं मारलं तरी तुकाराम महाराज संध्याकाळी कीर्तनाला बोलवाय गेले. तीच परिस्थिती. फक्त एवढंच झालं की ओमकार स्वामी त्यांच्याकडे आले आणि सांगितलं, महाराज मला वाचवा, माझ्या पोटात गोळा फिरतोय, पटकीची साथ आहे. तुम्ही 15-20 माणसं 2 दिवसात वाचलं. ही माझ्या बायकोनी सांगितलं, पत्नीनं सांगितलं. म्हणून मी तुमच्यापाशी आलोय. महाराजांनी काहीच विचार केला नाही. मुळ्या उघडल्या दिल्या. 10 मिनिटात पोट शांत झालं. ओमकार स्वामीला फरक पडला म्हणून कामाजी माळ्याला हे निरोप कळला की ओमकार स्वामीनेच आपल्याला लावलं, तोच त्याला शरण गेलाय. आपण बी जा, आपला जीव प्याराय आपल्याला. तो सुद्धा गडबड लोळत आला. 3ऱ्या दिवशी तो गडबड लोळत आला आणि त्यालाही मुळ्या दिल्या, त्याचाही रोग बरा केला. शास्त्री बुवा होते आणि शास्त्री बुवा गावात ब्राह्मण शास्त्री बुवा होते. ते कीर्तन प्रवचनातनं सावतोबाला झोडत होते, शाब्दिक झोडत होते. अरे कसला कीर्तनगार, कुठे गेला शिकायला, काय विद्या, ह्याचं बघितलं आम्ही सगळा 7-12 आणि आम्हाला उपदेश करतोय. ही कोण म्हणत होते? शास्त्री बुवा. त्यावेळेस शास्त्री बुवा हिच्यात थोडं हे भाषण होतं. तेव्हा शास्त्री बुवाच्या मुलाच्या पोटात कळा निघल्या. त्या शास्त्री बुवाच्या पत्नीने सांगितलं, जा, ज्यांनी हे नुकसान केलं सावतोबाचं, ज्यांनी मळं जाळलं, सावतोबाला मारलं, त्यांची गाय गुरं मारली, नुकसान केलं, तीच माणसं बरी होऊन आली. तुम्ही तर लांब आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त नावं ठेवली ना. त्याला काय माहित आहे का तुम्ही नावं ठेवलेली? जा तुम्ही, पण मुलगा नेता येणार नाही. मग तुम्ही जा. मग शास्त्री बुवा सावता बुवाकडे आले आणि पाय धरलं. अहो शास्त्री बुवा, पाय धरू नका, मी एवढा पात्रतेचा नाही, बोला काय काम आहे. अहो माझ्या पोटाच्या पोरात कळा निघतात, माझ्या मुलाच्या पोटात कळा निघतात, पटकीची साथ आहे, 3 तास सुद्धा जात नाहीत, तोपर्यंत खलास होते. ठीक आहे. सावतोबाने थोड्या मुळे घेतल्या. त्यांच्या अगोदर, ती म्हणायच्या अगोदरच मी येतो म्हणले. घरी गेले, मुळ्या उगाळल्या, मुलगा बरा झाला. काही काळ गेला. महाराज नागू लहानाची मोठी झाली, लहानाची मोठी झाली आणि तिला जनाबाई सांगत होती, अगं ह्या मळ्याचं पांडुरंग हरी वासुदेव हरी जप सारखा चालत होता दोघांचा. त्यावेळेस नागूने विचारलं, जी सावतोबाने लहानपणी विचारलं तीच नागूने विचारली, पांडुरंग हरी वासुदेव हरी कोण ग, कोण आहे पांडुरंग? ती म्हणली, त्यावेळेस तिच्या बाबांनी आणि सावतोबाने सांगितलं, अरे शेजारीच आपल्या राहतो हा पांडुरंग पंढरीचा परमात्मा, तोच आपला धनी. माझ्या कुळीचे दैवत, माझ्या कुळीचे दैवत, माझ्या कुळीचे दैवता, माझ्या कुळीचे दैवता, माझ्या कुळीचे दैवत, माझ्या कुळीचे दैवत,
माझ्या कुळीचे दैवत माझ्या कुळीचे दैवत माझ्या कुळीचे दैवत आहे बाप माझा पंढरीनाथ. हे ज्यावेळेस हिनं सांगितलं, नागूला सांगितलं जनाबाईने, त्यावेळेस रुसली जना. मला आजपर्यंत बाबांनी का सांगितलं नाही? बाबाकडे गेली, बाबा तुम्ही आजपर्यंत आपल्या ह्या मळ्याचा मालक धनी पंढरपूरला हे तुम्ही का सांगितलं नाही मला आजपर्यंत? शेजारी वारकरी आपल्या वाटचाट करीत जातात मी बघते, नामस्मरण करून जातात मी बघते, तरी तुम्ही सांगितलं ही वारकरी कुठं जातात? अगं जना, ही जी वारकरी जातात ना, हीच आपल्या पांडुरंगाला दंडवट घालायसाठी जातात. तोच उद्धार करतो, तो जगाचा मायबाप आहे आणि तोच उद्धार करतो, दुसरा कुणीही नाही. आपल्याला ह्याच्यात प्रपंचातनं कुणी सोडवत नाही. त्यावेळेस नागो म्हणली, बाबा मी जर दिवसभर झाडांना पाणी घातलं आणि मला जर शीन आला, कंटाळा आला, तर माझ्या पाठीवरून आई हात फिरावती. तसं तुम्ही रात्रंदिवस काम करता, तुमच्या पाठीवरून हात फिरवाय तुमचा मालक काय एवढी सवड नाही त्याला? अगं नाही नागू, त्याला कशी सवड असणार? सगळ्या जगाचा व्यवहार त्याला बघायचा आहे, सगळ्या जगाचा तारणहार आहे, तो विटेवर आहे, जगाचं काम आहे, आणि तुझ्याकडे कुठं त्याला वेळ आहे? मग आपण का जात नाही? अगे नाही नागो, आपलं काम सोडून आपण जायचं नाही. मी तुला सांगितलं पाठीमागं की कर्म सोडून धर्म घडत नाही. आपण जायचं नाही. त्याला ज्यावेळेस सवड होईल त्यावेळेस येईल. ठीक आहे, मग रानातला काय मेवा सुद्धा तुम्ही जर म्हणले त्याला पाठवत नाही, काहीतरी मेवा पाठवत जा की त्याला, फळं भाज्या काय पाठवत जा ना मालकाला. हे आम्ही पिकवतो, आम्ही एवढं कष्ट करतोय. नागोने काय केलं, एवढंच बोलली आणि मांडीवरनं उठली, पळत गेली आणि थोडे मुळं, पुन्हा रताळी, गाजरं, केळीची एक फणी, कच्ची फळं, सीताफळं अशी गोळा केले, वटी भरली, ती करटाची वटी, गच्च वटी भरली आणि रस्त्यानेच दिंडी चालली होती. ज्ञानोबा तुकाराम, सगळ्यांनी भजन करा. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानदेव 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 ज्ञानदेव तुकाराम हा उच्चार नामाचा जप करत दिंडी निघालेली. महाराज हे ज्यावेळेस नागोनी ऐकलं त्यावेळेस वटीत घेऊन ती सुकामेवा पळत गेली आणि तिने एकच ध्यानात ठेवलं होतं, आपला विटीवर असणारा धनी, आपल्या वडिलांनी, आपल्या आईने त्याला काही सुकामेवा दिला नाही, आपण द्यायचा म्हणून तिनं ठरवलं आणि त्या करटाची वटी घेऊन गेली आणि वारकऱ्याला म्हणली, बाबा थांबा, बाबा थांबा. वारकरी नादात होतं, ज्ञानदेव तुकारामच्या सगळी नादात होती. तेवढ्यात नागू पायाखाली गेली, पाक हलगाडली, पायाखाली हलगाडली. त्या वारकऱ्याने बोलला, अरे कोण पोर तू, मधी का आलीस? ती म्हणली, मी सावतेची पोर आहे. एवढा माझा आमचा मालक पंढरपूरला धनी विटेवर आहे आणि त्या धनेला आमच्या हातून काय जात नाही हो, एवढा सुकामेवा त्याला पोच करा. त्यावेळेस
ही वारकरी म्हणला ही मुळं रताळ गाजर कची केळ कची सीताफळ पांडुरंगाला सैर बाजूला त्याने तिला बाजूला ढकलली. सगळ्यात तो सुकामेवा सांडला गेला महाराज. सांडला नागू त्या ठिकाणी रडत थांबली. अरे असे कसे वारकरी तुम्ही पांडुरंगाला निघाला आणि मी जी सुकामेवा आणला भक्तिभावानं मेवा आणलेला तुडवताय तुम्ही. एका वारकऱ्याने पाहिलं, त्याने नागूला उचलून घेतलं. नागू उठ बाळ, मी तुझं काय ती सांगतो पांडुरंगाला. सांग मला काय पाहिजे तुला सांगायचा निरोप. काका तिनं डोळे पुसले सांगितलं काका माझा पांडुरंगाला एकच निरोप सांगा की नागुनी तुम्हाला भाजी सुका मेवा पाठवलाय, गाजर रताळ केळी आणि ही मुळं ही तुम्ही पाठवल्यात आणि सांगा एवढाच निरोप सांगा की मी या बांधावर तुमची वाट पाहत बसली आहे, मी बांधावरून हलणार नाही असं देवाला सांगा. ठीक आहे नागो, मी तुझा निरोप भगवंताला पोचवतो. तुझ्या सावतेची लेक बांधावर थांबली म्हणून सांगा काका. पुन्हा पुन्हा ती शब्द उच्चारलं. त्यावेळेस त्याने कोमल हृदयाचा वारकरी गयोवरून आला. भगवंता अरे तू सुदामेचे पोहे खाल्ले होतेस, पान द्रौपदीचे खाल्ले होते, आज ह्या लेकराचा सुकामेवा तुझ्यापर्यंत घेऊन येतोय आम्ही. त्यावेळेस ती सुकामेवा घेतला आणि वारकरी चालू लागला. त्यावेळेस नागुनी शाप दिला, रे वारकरे हो, वरून फक्त ज्ञानोबा तुकाराम करता नामस्मरण घेता आतलं हृदय तुमचं पाषाणासारखं आहे रे. तुम्हाला देव दिसणार नाही, दिसणारच नाही. हे कोणी शाप दिला? नागुनी. आणि महाराज ती येऊन बांधावर बसली. इकडं पैठणमध्ये आता आपल्याला दोन्हीची सांगड एका ठिकाणी घालव. या ठिकाणी पैठणमध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू नसताना एक ब्राह्मणाचा मुलगा, त्याचं नाव कुर्मदास, आणि कुर्मदास त्याला लोळा होता. कोपरापासून आणि गुडघ्यापासून पाय हात नव्हते आणि तो कीर्तनाला आला. कीर्तनाला आल्यावर त्याने पंढरीचं महात्म्य सांगितलं, सगळं पंढरीचं वर्णन सांगितलं. पंढरीच्या परमात्म्याशिवाय आपल्याला सोडवणारा कोणीच नाही असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा विटेवर आहे. ही मूर्त आहे ना, न घडविली न बसविली अशी मूर्त आहे. एक वेळ जर स्पर्श होऊन दर्शन झालं तर 7 जन्माचं पाप नष्ट होतं अशी मूर्त विटेवर आहे. आजपर्यंत भारतात कुठेही दर्शन घेतलं असेल, कीर्तनकार सांगत होता, भारतात कुठेही दर्शन घेतलं असेल पण अंतर राखून. एवढाच माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा विटेवर आहे की स्पर्श होऊन दर्शन आणि 7 जन्माची पाप एका दर्शनात नष्ट होतात. आणि भक्ताच्या आधी नसणारा, कुंडलिकाच्या आधी नसणारा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची ही मूर्त ऑटोमॅटिक ज्यावेळेस कलियुग चालू झालं, तो इतिहास सांगायचा म्हणलं 2 तास जाईल. ती विटेवर उभं राहिले की ऑटोमॅटिक मूर्त कशी बनली तो भाग आपला नाही. ती मूर्त हा कीर्तनकार सांगित असताना उद्धार फक्त भूवैकुंठ वेरे तिरी हाच उद्धार करणार भूवैकुंठ आहे. मग त्या ठिकाणी गेला तरच उद्धार होतो. ह्या पांगळ्याच्या मनात आलं आपण जाऊ शकत नाही, आपला उद्धार होऊ शकत नाही. पण काय असो, ह्या ध्येयाचं करायचं तर काय, ध्येयाचा अथवा राहो पांडुरंग दृढ भाव. हृदयात एक निष्ठेचा भाव धरला आणि पांगड्याने ठरवलं पंढरपूरला जायचं. आषाढी वारी अजून 4 महिने ह्याने सुरुवात केली असल्या उन्हाचं. महाराज 4 महिना आषाढीपासून अगोदर म्हणलं किती ऊन असेल, किती ऊन असेल बघा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ चैत्राच्या उन्हात निघाला कुर्मदास. गडगड गडगड असं उलोळायचं, असं किरण घेत किती अंतर तुटल दिवसाचं, किती तुटायचं, एक मैलभर अंतर तुटत नव्हतं. संध्याकाळ झाली, पांडुरंगाला मोठ्याने हाक मारली, भगवंता अरे किती दूर आहे, पंढरपूर कुठं पैठण कुठं, रस्ता तरी चांगला, आता रोड आहे. त्यावेळेस होतं का रोड? त्यावेळेस ही पाऊल रस्त्याने जायचं, काटं कुठं, ऊन वारा. आणि त्यातनं तो एकनिष्ठेने निघाला. 1 मैलाच्या अंतरावर गेल्यावर महाराज त्या ठिकाणी मुक्कामी राहिल्यावर अंग थर 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 कापत होतं, भूक लागली होती. कोण मदतीला, पांगळ्याच्या मदतीला कोण येतंय कोण जातंय हो. त्या काळात इटोबा खिस्तीचं रूप घेतलं भगवंताने. त्या ठिकाणी घोड्यावर टप 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 पांढरा शुभ्र घोड्यावर त्या ठिकाणी आले आणि उतारले आणि त्या कुर्मदासाला विचारलं, कुर्मदास म्हणला ह्याला नाव कसं माहिती माझं, कोण आहे तुम्ही? म्हणला मी पंढरपूरचा रहिवासी. म्हणला नाव काय तुमचं? माझं नाव विठोबा खिस्ती. खिस्ती? हो. मग
कुठं? अरे माझा प्रत्येक गावात व्यवहार चालू असतो, सावकार आहे आणि देवाणघेवाण चालू असते आणि प्रत्येक गावात मी फिरतो. तर त्यांनी काय केलं, घोड्यावरलं सामान उतारलं, स्वयंपाक हाताने केला आणि कुर्मदासाला जेवण घातलं. कुर्मदासाला जेवण घातलं आणि त्याला सांगितलं तू काळजी करू नको, हातराय पांघराय दिलं. भगवंतानी स्वतः महाराज हातराय पांघराय दिलं, रात्र काढली आनंदात. भगवंताचा हात अंगावनं फिरला की दिवसभराचा शीण कुर्मदासाचा निघून जायचा. पुन्हा नव्याने तेज यायचं, पुन्हा नव्याने दुसरा दिवस 1 मैल चालायचा, मैल 2 मैल, असं असं करीत 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 कुठं आला, लहुळपाशी आला. आणि दररोज मुक्कामी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते विठोबा खिस्ती तयार. अशा पद्धतीनं भक्ताची सेवा भगवंतानी केली लहुळपर्यंत केल्यानंतर त्या ठिकाणी लहुळ गावी आल्यावर भगवंताच्या लक्षात आलं 3 दिवस यात्रा राहिली, आषाढी वारी 3 दिवस राहिले. आज नवमीचा दिवस आहे, आपल्याला पंढरपूरमध्ये गेलं पाहिजे. सगळी संत मंडळी गोळा झाली असेल, भगवंताने पंढरपूरला गेले. आता कुर्मदास कुठं अडकला? लहुळमध्ये कुर्मदास अडकला. महाराज पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत त्या नामदेवरायाचं वाळवंटाव कीर्तन चालत होतं आणि कीर्तनात भगवान नाचत होते. एवढी नामदेवाची ताकद. नामदेवाने कीर्तन करावं आणि देवानी नाचावं एवढी ताकद. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंगा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंगा. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. देवा बोला नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, सावध होई देवा. बोले कबीर. कबीर महाराज म्हणले सावध हो देवा, पितांबर फेटला तुझा. नामदेवरावाची एवढी ताकद होती. नवमीच्या दिवशी त्या ठिकाणी आले. नामदेवराला कीर्तन करता करताच गर्व आला की एवढ्या संतात ज्ञानेश्वर महाराज आहेत, मुक्त आहे, घोरा कुंभार, एवढी संत मांदिळे जमली आणि ह्याच्यात मला मान आहे कीर्तनाचा आणि देव स्वतः माझ्या कीर्तनात नाचतोय. अहंकार आला की राव, गणी पकडलं, अहंकार आला त्याला. मग त्या ठिकाणी देवाने जाणलोय नामदेवाला अहंकार झाला. मग देवाने डोळं झाकलं तर इकडं कोण वाट पाहत होतं? सावता महाराजाची नागू वाट पाहत होती, इकडं कुर्मदास वाट पाहत होता. देवाने सांगितलं ह्याच्यात भाव राहिलाय का? ह्या कीर्तनात भाव आहे का? ह्या भक्तात भाव आहे का? नुसतं वरला रंग आहे. रंगी रंगी रे श्री रंगी काय भुलला अशी पतंगी. ही रंगाला भुलला, ही वरला रंग आहे फक्त. नामदेवरायाला सुद्धा वरला रंग निर्माण झाला, हृदयाचा भाव. आणि हृदयातल्या भावाच्या भक्तीचे माझं भक्त कुठे आहेत? लहुळला एक, सावता महाराजाच्या मळ्यात एक. भगवंताने त्या ठिकाणी गुप्त झाले आणि कुठं आले? डायरेक्ट आरणला आले. आरणला आले. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळं झाकलं, लक्षात आलं त्यांच्या, अहो ही जी रंग होता, हे आनंद होता, एकदम फिका का झाला? ज्ञानेश्वर महाराजांनी डोळं झाकलं, देवच निघून गेले. बारकाईने एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो मी. ज्यावेळेस तुकाराम महाराजाची पालखी जाते, ज्ञानेश्वर महाराजाची पालखी जाते, तो आनंद आणि तो उत्सव परत येताना का नसतो? का नसतो सांगा मला? अहो जाताना पालखीबरोबर देव असतो, येताना देव नसतो, फक्त संत असतात. एवढी झिरो किंमत होती. देव संपला की सगळं झिरोवर आलं. संतामुळं देवाला किंमत, देवामुळं संताला किंमत. देव आणि संत जाता वेळेस दोघ असतात, म्हणून एवढा आनंद असतो. देव तिथंच थांबतात आणि संत परत येतात. त्यावेळेस पालखी आली तरी तुम्ही दर्शनाला आली आणि गेली सुद्धा कळत नाही, पण पालखी इकडून जाताना किती उत्सव असतो.
4 वारकऱ्याला भाकरी नेतात. सांगण्याचं तात्पर्य काय की देव त्या ठिकाणाहून आला. त्या ठिकाणाहून देव ज्या वेळेस आला त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी डोळं झाकलं. हा आनंद, हा रंग सगळा उडाला. देव गेले. कुठे गेले तर सावताच्या मळ्यात. सावताच्या मळ्यात गेलं. नागूला पाहिलं. सावता महाराज नागूला विनवत होतं. तिची आई नागूला 2 दिवस विनवत होती. 2 दिवसाचा काळ गेला महाराज यात. उभा राहून चतुर्भुज रूप निर्माण केलं. त्यावेळेस सावता महाराजांनी डोळ्यातल्या अश्रूंनी पाय धुतलं गेलं महाराज त्यांचं. आणि तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं थांबा, कीर्तन संपलं, मंदिरात चला दर्शनाला. अहो ही वारकरीची दिंडी गेलेली होती ना, ही वारकरीची दिंडी ह्या गाभाराच मोकळा सगळा. पांडुरंगाची मूर्तच नाही. प्रत्येक वारकरी म्हणायचा देवच नाही देवळात. नागुनी सांगितलं होतं तुम्हाला देवाचं दर्शन होणार नाही. अहंकार्याला देवाचं दर्शन नाही. मग अहंकारी होती, त्यांना देवाचं दर्शन नाही झालं. तिकडून नामदेवरायाला काय झालता? अहंकार झालता. कीर्तनात अहंकार झालता. माझ्यासारखा भक्त श्री टुकून नाही. नामदेवरायाच्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन आणलं त्यावेळेस नामदेवरायाला सुद्धा भगवान दिसले नाही. मंदिर मोकळं पडलेलं दिसलं. त्या ठिकाणी महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय म्हणले ज्ञानेश्वराला कुठे भगवान कुठे? चल माझ्याबरोबर. नामदेवराय त्याच्याबरोबर कुठं आले? आरणला आले. आरण जवळ अरे कुठं आहे? किती लांब जायचंय? विनवणी केली. त्यावेळेस सांगितलं तू माझ्या पाठीमागे ये. त्यावेळेस भगवंताने जाणलं सावता बरोबर गप्पा मारत बसणारे भगवान श्रीकृष्ण त्यांना समोरच दिसलं की आता ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय येतात. मग सावताला सांगितलं सावता चोर आलेत, मळ्याच्या बाहेर आहेत, मला दडव कुठतरी, लवकर दडव. त्यावेळेस म्हणलं तुला कुठं दडवायचा? अरे तुला दडवायसारखी जागाच नाही. तू नाही अशी जागाच आहे कुठं, तर तुला कुठं दडवू? कशात नाही तू? काष्टी पाषाण जळ स्थळी तू भरून उरलाय, तुला कुठं दडवायचा? असं दडवायचं ठिकाण. अरे तेवढ्यात नागू म्हणले देवा तू ह्या उसात बस. अरे उसात कुठं नागू चालतं? मग म्हणले झाडाच्या आडलं पार नागू तसं चालतं का? नागू बरोबर बाता आणि राहणे नागू त्याला सांगायची आणि ती ऐकायचा. त्याला म्हणायचं नाही सावता लवकर बोल. सावतानी काय केलं? खुरप घेतलं, खर्रशीने पोट फाडलं हृदय. साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा बेटा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा बेटा साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. नामदेवराव त्या ठिकाणी आई वडिलाला धन्यता देतात. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, स्वर्ग मृत्यू पाता नवे नवे. एवढा श्रेष्ठ ब्रह्मांड भगवान परमात्मा हृदयात साठवला. आणि मळ्यात आले. ज्यावेळेस मळ्यात ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय आले त्यावेळेस सांगितलं नामदेवाने विचारलं अरे याला हुडकायचा कसा? या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं याच ठिकाणी आहे, तू हुडक, मी तुला पोचवायचं काम केलं. तर मला ओळखायची खून तरी सांग. ज्या ठिकाणी मला तुळशीचा सुगंध येतोय त्या ठिकाणी देव आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. सगळ्या मळ्यातून फिरलं पण सावतापाशी आला की तुळशीचा सुगंध यायचा, साईडला गेला की जायचा. मग व्याकुळ झालं नामदेवराव, व्याकुळ झाला आणि चरणावर मिठी मारली. सावत्या तुझ्या जवळच आहे भगवान. अरे पाण्या वेगळी मासोळी केल्यावर जितका जीव तरमाळतोय इतका माझा जीव तरमाळतोय. भगवंता वाचून तू मला लवकर लवकर भेट घडव. हे कळवळ्याची भाषा आपल्याला वेळ नाही त्याच्यामुळं मला कळवळा सांगा येत नाही थोडक्यात. आता या ठिकाणी सावता महाराजांनी लगेच खुरप्याने पोट फाडलं की
त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झाले आणि त्या ठिकाणी जसंची तसं हृदय सावताचं पुन्हा झालं आणि त्या ठिकाणी सांगितलं नामदेवा खरंच जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तरमळी तसा तू तरमळत होता म्हणून मला प्रत्यक्षात भेट द्यावा लागली. तू आता या ठिकाणी कीर्तन कर. नामदेवाने रात्रभर कीर्तन केलं. सूर्य उगवला. नागुनी ते देवाच्या हाताला धरलं. देवा तू कधी येणार नाही पुन्हा. तू चल तुला मळा धावती. सगळा मळा फिरून नागुनी धावलं. तिच्या प्रेमापुटी मळा फिरलं आणि सावताला सांगितलं सावता आपण सर्वजण काही नको. सूर्य उगवला की आपण जवळच जाऊ. इथं लवळला तिघत कोण कोण गेले. सावता महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, नागू आणि ही देव कुर्मदासापाशी गेले. त्यावेळेस कुर्मदास घायाळ होऊन फक्त पांडुरंगाचं नामचिंतन करत होता. देवा असा कसा रे निष्ठुर आहेस. अरे 7 दिवस इथनं पुढं मला पोचायला लागल. तो दिवस आषाढी कालची गेलेली दशमीचा दिवस तो दिवस होता. भगवान श्रीकृष्ण दशमीलाच निघालेलं. दशमी दिवशीच सावता महाराजांचं पोट फाडलं गेलं. दशमी दिवशी माळ्याला एकादशी दिवशी तुम्ही एकादशी थोडंसं फिके पडेल पण दशमी श्रेष्ठ आहे. एकादशीपेक्षा दशमी माळ्याला श्रेष्ठ आहे. का की माळेच्या घरी भगवान येऊन स्वतः हृदय पोट फाडलं आणि सावतानी हृदयात साठवला. अशी दशमीचा दिवस तो आषाढीच्या दशमीचा दिवस आणि यात्रा आज बी लवळला भरती. आमचे रामा महाराज जातात बघा त्या ठिकाणी. त्या ठिकाणी वारकऱ्यापाशी जो निरोप दिलेला होता कुर्मदासनातून वारकऱ्याने निरोप सांगितलेला होता. त्या वारकऱ्याच्या निरोपानंतर भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं कुर्मदासाला मी तुझ्या प्रत्यक्ष भेटीला आलोय भगवंता. अरे माझं सोड. माझी 4 महिन्याच्या विठोबा खिस्तीनं सेवा केली त्याला भेट दे रे. भगवान हसले. अरे तोच तो मी. विठोबा खिस्ती तोच तो मी. त्यांनी ते विठोबा खिस्तीचं रूप घेऊन धावलं. त्यावेळेस कुर्मदास एकदम खिन्न झाला आणि हृदयातनं उमालं फुटलं. सांगितलं भगवंता 4 महिने माझी सेवा केली मी ओळखू शकलो नाही रे. तुला 4 महिने ओळखू शकलो नाही. त्यावेळेस कुर्मदासाचं मुंडकं मांडीव घेतलं आणि कुर्मदासाने त्या ठिकाणी देवा ह्याच्यापेक्षा आता पुन्हा नको रे. कुणाचं तोंड पाहायला नको. हे दुनियेचं कुणाचंही तोंड पाहायला नको. या ठिकाणी फक्त मला मिलीन करून घे. त्या ठिकाणी भगवंताने कुर्मदासाला मिलीन करून घेतलं महाराज आणि त्या ठिकाणी स्वतः भगवंताने समाधी दिली. ती लहुळला कुर्मदास. अंतकाळी विठू आमासे पावला. अंतकाळी विठू आमासे पावला. उडी सहित झाला गुप्त तो त्या ठिकाणी लवळ मध्ये समाधी. नामदेवरायाचा अहंकार सगळा उतारला. अरे माझ्या देव कीर्तनात नसतात पण ही हृदय फाडून आत साठवतोय आणि ही पांगळं 4 महिने झालं येतंय. मी कुठं खिरीत सराटा म्हणल्यासारखं. नामदेवाचा अहंकार कमी झाला महाराज. आणि त्यावेळेस सावता महाराज सर्व मंडळी देव ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय सगळे निघून गेले त्याला समाधी देऊन. त्यावेळेस सावता महाराज घरी आले आणि ती समाधी बघून आपल्या जनाबाईला म्हणले कल्याण झालं ग त्या कुर्मदासाचं. मलाही असंच या ठिकाणीच भगवंताचं नाम चिंतन करत करत मूर्ती यावं. आणि त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्या ठिकाणी समाधी त्या ठिकाणी प्राण सोडला. तीच जागा ही लहुळची. माई